वजलवार, ती तनिष्का, ते शास्त्री, या सगळ्यांचे धडे घेऊन त्यांना शिकवण्याची वेळ आलेली आहे। हातात छडी घेऊन मास्तर व्हावं लागणार। असो, तुला काही गरज लागली तर माझा फोन नंबर तुझ्याकडे आहेच, फोन करायचा, आरामात राहायचं। येतो। एकांत मिळाला। खूप पळवलंय मला सगळ्यांनी, खेळ करून ठेवला। आता खेळ मी खेळणार, इथे बसून थंड डोक्याने एकेकाचा पद्धतशीर विचार करणार। येस, हॅलो, मी इन्स्पेक्टर वजलवार बोलतो। बोला, काय मदत करू शकतो मी तुमची? थोडी चौकशी करायची होती। बोला ना। ज्या दिवशी पूनम शास्त्रींच्या आईचा खून झाला त्या दिवशी तनिष्का ताई कुठे होते? काही कल्पना नाही, पण त्या दिवशी ती मला गोरेगावच्या सेंट पायस रोडवर भेटली। सेंट पायस रोड? का, काय झालं? काय म्हणाल्या त्या? का गेले होते तिथं? ती बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती। म्हणजे? तिला धड तोलही सांभाळता येत नव्हता। माझ्याच गाडीखाली येता येता वाचली। पण हे सगळे प्रश्न का विचारताय? यातून काय साध्य होणार आहे वजलवार? तेच तर कळत नाहीये ना। मी यासाठी विचारतोय कारण तुम्हाला ज्या रोडवर तनिष्का ताई भेटल्या त्याच रोडवर सिटी हॉस्पिटल आहे, ज्या हॉस्पिटलमध्ये सुलेखा ऍडमिट होती। काय? पण म्हणून तनिष्काही त्या हॉस्पिटलमध्ये गेली होती असा अर्थ होत नाही वजलवार। अर्थ काढायचा का नाही यापेक्षा काय घडलं होतं हे शोधणं जास्त महत्वाचं आहे। त्यासाठी हे प्रयत्न चालू आहेत। एनिवे, धन्यवाद डॉक्टर। एनी टाइम मिस्टर वजलवार, बाय। तुम्ही नका काळजी करू, इथे जे काही होत आहे ना ते मी तुम्हाला रोज फोन करून कळवेन ना। तुम्ही आता शांतपणे झोपा। गुड नाईट। कोण होतं? आजोबा। तिथे कोणीही आजारी असलं की त्यांना तिथे झोप लागत नाही, माहिती आहे मला। त्यांना फोन करून कळवलं, पूनम काकू आता शुद्धीत आली आहे आणि बरी आहे। आता ते शांतपणे झोपतील। मी तुम्हाला म्हणणारच होते, आजोबांना आधी कळवा। काय म्हणाले का डॉक्टर पूनम काकू बद्दल? वजलवारांना पूनम काकूंनी जे स्टेटमेंट दिलंय त्यात त्या म्हणाल्या की त्यांना म्हणे एक स्वप्न पडलं, त्यात मम्मा आणि सुलेखा होत्या आणि हेही दिसलं की सुलेखा आता या जगात नाहीये। ह्याच गोष्टीचा धसका घेतलाय त्यांनी।
सुलेखाला काय वाईट उपमा द्यायची ना तेच कळत नाही. पूनम काकू आता एकटी आहे. तिला तिच्या आधाराची गरज आहे. पण नाही, सुलेखा तिला हवं तेच करणार. निदान पूनम काकूंच्या समाधानासाठी तरी सुलेखा एकदा त्यांच्या समोर यायला हवी. आता तिच्या मनात नसेल ना तरी ती येईल समोर. इन्स्पेक्टर वसलवार आता तिच्या मागे हात धुवून लागलाय. तुझ्या पद्धतीने तिच्या मागे लागलाय ना, त्यावरून मम्माच्या प्रकरणात सुलेखाबद्दलचा त्यांचा संशय बळावलाय हे नक्की. तनिष्का मॅडम, तुम्ही त्या दिवशी म्हणजे सुलेखाच्या आईचं मर्डर प्रकरण झालं त्या दिवशी सिटी हॉस्पिटलमध्ये गेला होता? म्हणजे मला तरी काही आठवत नाहीये. आणि मी तिथे जाण्याचं कारण काय? मग विराज सामंतांले तुम्ही नेमक्या त्याच भागात कशा काय सापडलात? आणि जर सिटी हॉस्पिटलमध्ये गेला असाल तर कशासाठी गेला होता? बोला ना बाई. काय बोल? जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी सुलेखाच्या आईकडे गेलेच नव्हते, तेव्हा तुम्ही मला मोबाईलवरची क्लिप दाखवलीत. आता मी तुम्हाला कुठल्या तोंडाने सांगू की मी सिटी हॉस्पिटलला गेलेच नव्हते? कारण त्याचंही तुमच्याकडे काहीतरी क्लिपिंग असेल. आणि मग पुन्हा एकदा गप्प बसण्याखेरीज माझ्या हातात काहीच राहणार नाही. म्हणून मग याविषयी न बोललेलंच बरं. मी तिथे गेल्याचं मला तरी काही आठवत नाही. आणि तिथे जाण्याचं संयुक्तिक कारणही मला दिसत नाही. एवढंच मी तुम्हाला सांगू शकते. तुम्हालाच काही वेगळी माहिती मिळाली तर तुम्ही मला प्लीज सांगा. काट्याने काटा काढला जातो. हुशार तो असतो जो डोक्याने खेळतो, बुद्धीने खेळतो. सापासारखी आडवी येणारी तनिष्का पिऊच्या धाकानी सुतासारखी सरळ झाली. आता ती लोडबोडणार नाही. आता वेळ आहे अभिमान आणि यशवंतराव सरंजामे तुमची, बंदूक तुमची, खांदाही तुमचा आणि लक्ष होणारा मुलगा सुद्धा तुमचाच. एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असलेले बाप लेक आता एकमेकांचा जीव घ्यायला उठतील. फार कठीण नाही येते आता.
चला झोपूया. आज झोपून नाही देणार आहे मी तुम्हाला. का? मंगळागौर आहे. नाही, गोंधळ आहे. आज रात्रभर जागवूया. बरं घाला आपलं, बोला. तुम्ही परमेश्वर काकाला हल्ली सोबत घेऊन जात नाही कुठे? नाही जात. मग का? लहानपणी माझं बोट धरून चालायचंस, मग जरा मोठा झालास ते सोडलंस. मग मनाला येईल तसं, मनाला येईल त्यावेळेला बापाच्या मालकीचं शहर असल्यासारखा एकटा फिरायचास, तेव्हा मला सोबत घेऊन फिरला होतास का कधी? हा, माझी गोष्ट वेगळी आहे बा. का? मनाला येईल तसं वागेन अशी शपथ घेऊन जन्माला आलायस का? हो. मग ती शपथ आता मी घेतली. कालच झाला शपथविधी. बा, मला तुमची बेजबाबदार उत्तरं नको आहेत. मी सांगितलेलं काहीच ऐकणार नाही असं ठरवलंय का तू? काय ऐकत नाही मी तुझं? काय ऐकत नाही? तुम्हाला ड्रायव्हिंग करू नकोस, नाही करत. ड्रायव्हर ठेव म्हणालास, ठेवला. हो, मग त्या ड्रायव्हरला अर्ध्या रस्त्यातूनच परत का पाठवता? रस्ते किती खराब असतात. केवढी चांगली गाडी आपली खराब होईल ना, म्हणून. मग अशा वाईट रस्त्यांवरून चालण्याची गरज काय आहे तुम्हाला? मी कोण आहे तुझा? बाप. आयुष्यातलं पहिलं पाऊल तू माझ्या समोर टाकलंयस. त्यामुळे माझी चाल कशी हवी आणि मी कसं चालायचं हे तू मला सांगायचं नाहीस. ते माझं मी ठरवेन. मग मी पायी जायचं का रिक्षाने जायचं का लहान मुलाच्या 3 चाकी सायकलने जायचं, हा माझा प्रश्न आहे. माझी चाल तू ठरवलेली मला चालणार नाही. कळलं? झोप गेली माझी. भूक लागली. श्रीपती, पानवाड. एक्सक्यूज मी. यस. या बाईंले अलीकडे हॉस्पिटलमध्ये कुठे बघितलं होतं? नाही, सॉरी. धन्यवाद. एक्सक्यूज मी डॉक्टर. येस. या बाईले इतक्यात या हॉस्पिटलमध्ये बघितल्याचं आठवतंय? नाही, नक्की आठवत नाही. पण इतके पेशंट येतात ना इथे. बघा, गेले काही दिवसात बघितल्याचं आठवत असेल तर. नाही, आठवत नाही. धन्यवाद.
स्वाभिमान. ये बस. तुम्ही मला का नाही सांगत बा तुम्ही कुठे जातात? कुठे जातो? आणि तुला सांगायला मी बांधील नाही. म्हणजे तुम्हाला सांगायचं नाही? नाही. काहीही झालं तरी? काहीही झालं तरी. इकडचं जग तिकडे झालं तरी. पाठलाग करायचं असेल, माझ्या मागे गुप्तहेर लावायचे असतील तर तसं सांग. खूप मोठमोठ्या ओळखी आहेत आपल्या. के जेव. मला नाही जेवायचं. हे बघ, तुला जे हवंय ते कधीच सापडणार नाही. उगाच अन्नावर कशाला राग काढतोयस? का उपाशी राहतोयस? जे आहे ते तरी खा. चल. मला नकोय. हे बघ, तू माझा मुलगा आहेस म्हणून तुला एवढंच सांगतो. इकडे बघ. फार खोलात शिरू नकोस, अडकशील. जेव. बा, मी आता किती खोलात जाणार आहे हे तुम्हाला कळेलच. खोलात जाऊन पाळमुळं खणून काढतो की नाही बघाच. या बाईला गेले काही दिवसात या हॉस्पिटलमध्ये बघितल्याचं आठवते?